श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांना सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला काही ना काही अडचणींचा सामना करावा लागतोच. कधी नोकरीच्या समस्या, कधी आर्थिक विवंचना, घरात अशांती असते, तर कधी आरोग्याच्या गंभीर तक्रारी असतात. आपण यातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग शोधतो, खूप प्रयत्न करतो, पण कधीकधी यश मिळत नाही. अशा वेळी आपल्याला गरज असते ती एका दैवी आधाराची, सकारात्मक ऊर्जेची. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाचे परमपूज्य गुरुमाऊली यांनी सांगितलेला एक अतिशय सोपा पण प्रचंड प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर तुमच्या आयुष्यातील 90% अडचणी नक्की दूर होतील. तर मित्रांनो, हा उपाय काय आहे आणि तो कसा करायचा ते सविस्तर समजून घेऊयात. हा उपाय तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजेच्या वेळी करू शकता. सगळ्यात आधी देवाऱ्यासमोर एक स्वच्छ आसन घ्या. मन शांत करा आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा. त्यानंतर देवाऱ्यात एक उदबत्ती म्हणजेच अगरबत्ती प्रज्वलित करा. आता डोळे मिटून एकाग्र चित्तेने आणि पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या अत्यंत प्रभावशाली आणि तारक मंत्राचा जप सुरू करा. हा जप किती वेळ करायचा? तर जोपर्यंत ती लावलेली उदबत्ती पूर्णपणे जळून संपत नाही तोपर्यंत तुम्हाला एकाच जागी बसून हा जप करायचा आहे. मध्येच उठू नका किंवा कोणाशी बोलू नका. गुरुमाऊली नेहमी सांगतात की या नामस्मरणात प्रचंड ताकद आहे. उदबत्ती संपेपर्यंत एकाग्रतेने जप केल्याने घरात एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि आपल्या मनातील सर्व नकारात्मक विचार नष्ट होतात. आता या उपायाचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे उदी. उदबत्ती पूर्ण जळून संपल्यावर जी पवित्र उदी म्हणजेच राख उरते ती साधी राख नसते, तर तो साक्षात स्वामींचा आशीर्वाद असतो. ती उदी एका वाटीत जमा करा. रोज थोडेसे पिण्याचे पाणी घ्या आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर ही पवित्र उदी टाका. हे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करा. परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानुसार या उदीच्या तीर्थाने असाध्य असे गंभीर आजार बरे होण्यास मदत होते. शरीरातील आजारपणाची तीव्रता कमी होते. शरीराला एक नवीन ऊर्जा मिळते आणि आपली जी काही अडलेली कामे आहेत ती सर्व कामे हळूहळू मार्गी लागू लागतात. हे पाणी पिताना मनात स्वामींचे स्मरण नक्की करा. पण मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. अध्यात्म आणि श्रद्धा आपल्याला आजाराशी लढण्याचे मोठे मानसिक बळ देतात, पण असाध्य आजार बरे होतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण डॉक्टरांचे उपचार थांबवावेत. जर तुम्हाला किंवा घरात कोणालाही
गंभीर आजार असेल तर डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार म्हणजेच मेडिकल ट्रीटमेंट नियमित सुरू ठेवा. औषधोपचारांसोबतच जेव्हा आपण स्वामींची भक्ती आणि हा उदीचा उपाय करतो तेव्हा उपचारांनाही लवकर यश मिळते. तर मंडळी, हा गुरुमाऊलींनी सांगितलेला उपाय तुम्ही आजपासूनच सुरू करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.